Let's see a program to count number of spaces in a string. स्ट्रिंग मधले स्पेसेस काउंट करायचे आहेत. हा प्रोग्राम करण्यासाठी फर्स्ट आपण 2 हेडर फाइल्स इन्क्लूड केलेत. आफ्टर दॅट व्हॉइड मेन फंक्शन. इन व्हॉइड मेन फंक्शन वी डिक्लेअर कॅरेक्टर str मीन्स कॅरेक्टर स्ट्रिंग आणि त्याची साईज आहे 80. त्यानंतर इंटिजर I आणि काउंट. काउंटची व्हॅल्यू आपण 0 इनिशियलाइज केली आहे. आफ्टर दॅट CLR SCR फॉर क्लिअर स्क्रीन. देन बाय युजिंग printf आपण युजरला मेसेज डिस्प्ले केला एंटर एनी स्ट्रिंग बट मॅक्झिमम 80 कॅरेक्टर्स. 80 कॅरेक्टर्स असलेली कुठलीही स्ट्रिंग एंटर करा. त्यानंतर गेटेसनी ती स्ट्रिंग युजरकडून आपण ॲक्सेप्ट करून घेतली आहे. देन फॉर I इज इक्वल टू 0, आयची व्हॅल्यू 0. then string of I is not equal to \0. string of I ही \0 बरोबर इक्वल टू नसावी, म्हणजेच \0 हे नल कॅरेक्टर आहे. त्यानंतर I++. जर I ची व्हॅल्यू ही 0 असेल आणि string of I ही \0 च्या इक्वल टू नसेल त्यावेळी if फॉर लूपच्या अंडर आपण इफ कंडिशन यूज केली आहे अँड इफ स्ट्रिंग ऑफ I इज इक्वल टू स्पेस. देन जर स्ट्रिंगमध्ये स्पेस असेल तर काउंटमध्ये 1नी इन्क्रिमेंट होईल आणि ज्यावेळी इफची कंडिशन फॉल्स होईल, फॉर लूपची कंडिशन फॉल्स होईल, त्यावेळी आपण ह्या लूपमधून बाहेर पडणार आणि त्यानंतर जो काही काउंट आहे तो युजरला डिस्प्ले करणार. इथे प्रत्येक वेळी I ची इन्क्रिमेंट होत राहील. I++. I हे व्हेरिएबल आपण जस्ट फॉर काउंट यूज केलंय. इथे I ची व्हॅल्यू 0 होती, नंतर ती 1 होईल, नंतर ती 2 होईल. आपल्या दिलेल्या स्ट्रिंगमध्ये जेवढे स्पेसेस असतील त्याच्या अकॉर्डिंग टू ही व्हॅल्यू वाढत जाणार आणि ज्यावेळी स्ट्रिंग ही \0 दॅट इज नल कॅरेक्टर असेल त्यावेळी आपली ही कंडिशन फॉल्स होईल आणि आपण फॉर लूपमधून बाहेर पडणार. लेट्स कंपाइल आवर प्रोग्राम. लेट्स रन इट. एंटर एनी स्ट्रिंग. सपोज I एंटर A to Z school of IT and management. Okay, 1 2 3 4 5 6. Okay, then the number of spaces in the given string are 6. 1 2 3 4 5 आणि 6 या ओव्हरऑल स्ट्रिंग मध्ये असणारे नंबर ऑफ स्पेसेस काउंट झालेले आहेत.